सो आपण एंटर करतोय ताजमध्ये, ताजमहलला. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं अशा नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आत्ता एंट्री केलेली आहे ताजमहलला. सकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत, 5:45 झालेले आहेत. आणि अशा वेळेला, सकाळच्या वेळेला मी ताजला एंट्री केलेली आहे. आणि जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक असलेला ताज मी एक्सप्लोर करणार आहे आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर लेट्स बिगिन ही आग्राची टुरिस्ट सिरीज. महलच्या मेन कॅम्पसमध्ये मी एंटर केलेला आहे. सकाळी 6 वाजता एंटर केलेला आहे. क्राऊड कमी आहे, खूप सारे फॉरेन क्राऊड्स आहेत. तर स्पेशली आजच्या आग्रा सिरीजची सुरुवात मी ताजमहलपासून करतो, जे सगळ्यात मुख्य अट्रॅक्शन आहे. आणि याच्या संबंधितली सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल. आधी मी स्वतः हा जो वंडर आहे ताजमहल फिरून घेतो, त्याच्यानंतर तुम्ही इथे कसं आलं पाहिजे, इथले काय बेसिक डिटेल्स आहेत ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करेन. सुंदर प्लेस आहे ताज. इकडे मी फोटोज ताजचे शूट करतोय, माझे स्वतःचे फोटोज लोकांना शूट करायला सांगतोय. कॅमेरामॅनसुद्धा अवेलेबल आहेत, गाईडसुद्धा अवेलेबल आहेत इथे. याचं तिकीट मी येताना ऑनलाईन काढलं होतं. प्रकारचे 50 रुपीचं जे तुम्ही इथे बघताय, इथे येण्यासाठीचं एक 50 रुपीचं तिकीट आहे. 250चं तिकीट तिकडे, जे तुम्ही वरती जाऊ शकता मेन ताजच्या तिथे. तर मी दोन्ही तिकीट काढलेले आहेत आणि तिकीट इथे येताना कंपल्सरी ऑनलाईनच काढून या, कारण की क्यूमध्ये तुमचा वेळ जाणार नाही. मे बी ओव्हर बुकिंग असेल तर तुम्हाला एंट्री भेटणार नाही. स्मूथ चेक इनसाठी ऑनलाईन तिकीट काढणे इज व्हेरी व्हेरी मस्ट. आणि खूप सुंदर प्लेस आहे ताज, खूप मोठी प्लेस आहे. मी जस्ट हाफ पार्टवरती आलेलो आहे आता. मुख्य ताजच्या वास्तूमध्ये आता मी एंट्री करतो आहे. मस्त धमाल येते आहे, खूप गर्दी आहे. सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी कमी होती, त्याच्यामुळे तुम्ही जर इथे येण्याचा विचार करत असाल तर अर्ली मॉर्निंग या, सकाळी 5:30 वाजता इथे या. तुम्हाला छान फोटोशूट, व्हिडिओ शूट आणि सनराईजचा ताज एक्सपिरियन्स करता येईल. इथे एंट्री करण्यासाठी तुम्ही तुमची शूज घालून जाऊ नाही शकत, त्याच्यासाठी तुम्हाला हे कॉटनचं शूजला घाला. मी हे परचेस केलं 10 रुपयाला. जर इथे आय थिंक 20 रुपयाला आहे. मी बाहेरच परचेस केलेलं 10 रुपये. मग ताजला आत करायच्या आधी हे तुम्हाला घालून जायचं, तर मी घालतो. पाठी मस्जिद आहे आणि जी समोर आहे ती ताजची वास्तू आहे. तर भरपूर यूज वाटतं आहे. आपण फक्त फोटोजमध्ये मी आत्तापर्यंत ताज बघितलं, जसं सर्वांनीच बघितलं ताज फोटोमध्ये. ॲक्च्युअलमध्ये पण ते खरंच सुंदर आहे. व्हिडिओमध्ये मी जेवढे जस्टिस देईल की नाही माहीत नाही. शूटिंगमध्ये सिनेमॅटिक्स मी तेवढे शूट नाही करत आहे, कारण की मी गोप्रोचा ट्रायपॉड आणलेला नाही आहे. इथे ट्रायपॉड आतमध्ये अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे जो गोप्रो आहे तो मी फक्त हातात पकडून व्लॉगिंग करतो आहे आणि शूट करतो आहे. त्याच्यामुळे कदाचित ड्रोन कॅमेरा असतात माहीत नाही, तोही इथे अलाउड नाही आहे. त्यामुळे पण व्हिडिओत बघण्यापेक्षा इथे येऊन ताज बघा, त्याच्यात जास्त मजा आहे. तर हे बघा, इथून खालून मी वरती आलो. इथे एक पिलर आहे आणि ही बघा ताज एकदम जवळून मी दाखवतो आहे. सूर्य उदय होत आहे समोर. सकाळचे 7 वाजलेले आहेत एक्झॅक्टली आता. तर या वेळेत एवढी गर्दी राहते इथे. आणि या पॉईंटच्या पुढे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तर मग इथून आतमध्ये जायचं आपल्याला.
ताजमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. ही बॅक साईड आहे वरचा पोर्श ताजचा आणि माझ्या समोर आहे यमुना नदी. तुम्हाला दाखवतो नदीचं पात्र. सुंदर आहे. सकाळचं छान वातावरण आहे. गर्दी कमी आहे त्याच्यामुळे छान ताज बघू शकतो. ताजमहाल 7 वंडर्समधलं एक वंडर. अतिशय भव्य दिव्य असं आहे. बॅक साईड आहे ताजमहलच्या याची. जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला याला थोडं लेट झालं आणि पुढे भरपूर गर्दी असते ताजला फोटो काढण्यासाठी, तर काळजी नसावी. तुम्ही मागच्या साईडला या. मागच्या साईडून पण ताज सेमच दिसतो जो पुढच्या साईडून दिसतो, तर मागच्या साईडून या. इथून तुम्हाला ताजसोबतचा फोटो हमखास भेटून जाईल. पुढे कम्पॅरेटिव्हली जास्त गर्दी आहे. ताजमहालच्या बरोबर पाठी मेहता बाग हे एक गार्डन आहे. तिथून पण फोटोज छान तुमचे येतात. तिथेही मी जाण्याचा प्रयत्न करेल आज वेळ भेटल्यास. मेहता बाग गार्डन समोरच आहे, अपोजिट साईडला आहे ताजच्या पाठीमागे. तर ही आहे राईट साईड ताजची. इकडे टोंब आहे. तर अशा प्रकारे ताजची मी विजिट संपवतो. ताजला येण्यासाठी तुम्ही आग्रा कॅन्ट या रेल्वे स्टेशनला येऊ शकता आणि या रेल्वे स्टेशनपासून 7 किलोमीटरवरती ताज आहे. मी इथे काल रात्रीच आलो होतो आणि एका हॉटेलमध्ये स्टे केला होता. तर तुम्ही सुद्धा असं करू शकता जेणेकरून तुम्ही सकाळी पहाटे ताजला याल. तर मी रात्री कॅन्टला आलो, तिथून एक 6 किलोमीटरवरती रिक्षाने आलो, जिथे ताजच्या जवळ भरपूर हॉटेलचे ऑप्शन आहे. ते तुम्हाला 1500 ते 2000च्या रेंजमध्ये हॉटेल ऑनलाईन भेटून जातील. ते ताजसोबतच अजून बरेचसे ऑप्शन आहेत इथे, तेही आज मी एका दिवसात एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन. ताजला येताना सोबत बॅग किंवा ट्रायपॉड असं काही घेऊन येऊ नका. बॅगेज अलाउड नाही आहे इथे. महल बना हुआ है. इस महल का नाम है जहांगीर महल. ये बनाया अकबर ने अपने बेटे के लिए, सलीम के लिए, और उसको बना के गिफ्ट में दे दिया. इस पे जितना भी डिज़ाइन है टोटली हिंदू वर्क है, क्योंकि जोधाबाई हिंदू थी. ओके, साइड में डैम में हो रहा है. हाँ. इससे बड़ा महल था उधर अकबर का महल. उधर अटैक किया लोकल किंग सूरजमल जाट. उन्होंने अटैक किया, महल को डिस्ट्रॉय कर दिया एंड लूटा. गोल्डन डायमंड लूटने में यहाँ से चले गए. 1803 में ब्रिटिश ने अटैक किया कैनन से. हाँ, तो उधर कोई पैलेस नहीं बचा हुआ. ये बीच में रखा है जहांगीर का बाथिंग टब, लाइक जकूजी. जहांगीर में बाथ टब. हाँ, लाइक जकूजी. इसका जो वेट है वो 3000 kg है. हाइट है 5 फीट का बना हुआ है. खासियत क्या है, 3000 kg में कोई जोड़ नहीं है. 1 स्टोन पीस तो ना, सिंगल पीस से. उसे 3 स्टिच इनसाइड फुल गोल्ड प्लेटेड था उस समय. इस पे गोल्ड लगा, सब लूटा अंग्रेजों ने. एव्हरीवन, आग्र्याच्या दुसऱ्या स्पॉटवरती आलेलो आहे, तो म्हणजे आग्रा फोर्ट. आणि आता आग्रा फोर्ट आपण एक्सप्लोअर करूया, बघूया कसा आहे. तर आपण गाईड घेतलेला आहे आणि गाईड मला आग्रा फोर्टबद्दलची सर्व माहिती देतात आहे. तर एक शॉर्ट 1 तासाची टूर घेतलेली आहे गाईडसोबत. गाईड हे तुम्हाला गेटवरतीच भेटून जातील. गाईडशिवाय फिरताना माहिती आपल्याला भेटणार नाही इथे. तर या ठिकाणी त्या कॉर्नरवरून बोलल्यावरती आवाज ऐकायला येतो. आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. तर या ठिकाणी पिलर्समधून आवाज ट्रान्सफर करायचा ते मी एक्सपिरियन्स केला. खरंच होतं. वॉल्यूम असल्यामुळे पिलरमुळे आपला आवाज दुसऱ्या कॉर्नरला ऐकला जाऊ शकतो. तर खूप मस्त आर्किटेक्चर आहे. एक और मैजिक दिखाते हैं आपको. इस सामने विंडो बना ना, इस विंडो को बोलते हैं मैजिक विंडो. जादू की खिड़की. जादू क्या है, ये सामने से बंद है ना. अभी यहाँ से मैं अम्ब्रेला फेंकूँगा ना, वहाँ चला जाएगा. भैया निकल के आ रहे हैं, वहाँ से कुछ भी थ्रो करूँगा सब कुछ जिधर निकल के जाए. आप भी आ जाओगे, मैं भी आ जाऊँगा, सब कुछ आर पार हो जाता है. इसलिए इसको बोलते हैं मैजिक विंडो. कैसे आएगा, कम इनसाइड. असं इन्क्लाइंड आहे ना मॅजिक विंडो. And then look at this side. This side is open.
आणि या आग्रा फोर्टवरून आपण समोर ताजमहल बघू शकतो. हे बघा, कॅमेरामध्ये दिसतोय की नाही माहीत नाही, पण मला दिसतोय. एंड सामने ताजमहल है, सामने एक रिवर है, यमुना रिवर, जो अभी बहुत छोटा है. मुगल्स के टाइम पे रोड चला, रेडिस्टोन का बाउंड्री हो रहा है. इतना बड़ा यमुना रिवर था मुगल. यमुना रिवर, हाँ. अभी हरियाणा में डैम है, हाँ. मथुरा में डैम है, तो पानी नहीं छोड़ते, इसलिए इतना इशू है. तो डैम बना हुआ है. जब बारिश का टाइम होता है ना, तो पानी को रिलीज किया जाता है, छोड़ा हाँ, जाता हाँ, है. तो लास्ट में पिलर लगे हुए हैं, गार्डन फिनिश हो रहा है, हाँ. वहाँ तक पानी आ जाता है. हम लोगों ने जेल है शाहजहाँ की. इस जगह का नाम है मुसम्मन बुर्ज, इंग्लिश में मुसम्मन के ऊपर बुर्ज बना था ना. शहाजहानची जिल्हा औरंगजेबाने त्याच्या वडिलांना इथे कैद करून ठेवलेलं राज्य मिळवण्यासाठी. एंड देखो मेरी फिंगर पे ताजमहल दिखेगा. शाहजहाँ की एक इच्छा थी कहीं भी रखा जाए ताजमहल लगा था, तो अंदर से बैठ. हा आहे दिवाने खास. दिवाने खासच्या इथे आपण आलो. आणि इकडे जेव्हा मौसम म्हणजे वातावरण चांगलं असतं तेव्हा इथे राजा तिकडचा तेव्हा बसायचा. आणि हा एक खूप महागडा दगड आहे. इथे त्याला क्रॅक गेला आहे तोफ लागल्यामुळे. ये कैनन बॉल का स्पॉट है. हां, यहाँ से अटैक हुआ, उधर से कैनन बॉल आया. यहाँ आयरन बॉल चलती थी लोहे की, और बाउंस करने की वजह से लेदर बॉल जम करती है. वो देखिए दीवार में होल हो रहा है कॉर्नर पर. जो एक अटैक नहीं हुआ, 4-5 लोगों पर गोल्ड की छत थी, वहाँ पिलर अड़ा हुआ था, तोपको लगा, पिलर पर टकराया, सोने की छत गिरी, तोपको लोग गिरते रहे, यहाँ से क्रैक हो गया. 10 साल पहले ये भी ओपन हो गया. अच्छा. तो नाम लिखते ना लोग बाग, इसलिए रोक लगा हुआ है. नौता बेचते ना, हां हां. खाली इन्विटेशन दिया गया और यहाँ खड़ा नहीं किया गया हमको. अब हम वहाँ जाएंगे, हमको खड़ा किया गया. दिवाने खास आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवले होते, पण दिवाणी खासमध्ये त्यांना तिकडे येऊ दिलं नाही. त्यांचा हां क्योंकि प्रातः पार्लियामेंट में इन्व्हिटेशनमध्ये असं लिहिलेलं की शिवाजी महाराजांना इथे दिवाणी खासमध्ये तुम्हाला बोलवलेलं आहे शहाजहानच्या औरंगजेबच्या वाढदिवसाच्या निमित्त. पण तसं ते झालं नाही. आणि जे झालं ते आता आपण बघूयात. तर गाईडकडून एक माहिती घेऊन मी पुढे जातो आहे. ये है दीवाने आम. दीवाने आम जनता का दरबार. उस समय का सुप्रीम कोर्ट यहीं जज बेटे भी आए थे संभाजी महाराज, तो दोनों को इनविटेशन मिलेगा दीवाने खास का. और यहाँ दीवाने आम ने सबसे पीछे खड़ा कर दिया. तो उन्होंने पूछा कि मेरे को किसके साथ खड़ा किया. तो घोड़ वो मस्जिद नज़र आ रही है, उसके जस्ट बराबर शिवाजी महाराज का जेल है. अनफॉर्चुनेटली हम दोनों चीज़ नहीं देख रहे, तो बट वो जगह देख सकते हैं. यहाँ उनको खड़ा किया गया था. ओके. एंड क्या हुआ, जब उनको वहाँ रखा गया, जैसे सादा की हम लोगों ने जेल देखी, घर के अंदर कैद थे, कोई बेड़ी नहीं डाली थी, नज़र बनते. ऐसे हम लोग कोविड में जाओगे तो उनको पता था कि मैं यहाँ से भाग नहीं सकता, क्योंकि कोई भी कितना भी पावरफुल बंदा क्यों ना हो, 5000 की सेना से अकेले नहीं लड़ सकता. प्रकारे इथे ती सभा भरली होती. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज इथे आले होते. त्यांना नजर कैदमध्ये हा जो समोर गेट दिसतोय त्याच्या आतमध्ये महाल आहे, त्या महालमध्ये त्यांना कैद करून ठेवलं होतं. तिथे आता एंट्री बंद आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच तिथून निघून ते डावीकडे जे सैनिक होते त्यांनी चेकिंग केली होती आणि तिथून मग ते पुढे बाहेर गेले होते आग्र्यातून. तर अशा प्रकारे या ठिकाणी येऊन बरीच माहिती भेटली इतिहासाबद्दलची. तेव्हाचे राजे कसे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथून निघणं हे खूपच कठीण होतं, अशक्य होतं या ठिकाणावर निघणं. एवढी सिक्युरिटी, एवढी मोठी वॉल आहे इथे, आणि अशा सगळ्यातून निघाले हे निव्वळ सुदैवच होतं. अशा प्रकारे हा आग्रा फोर्टचा ब्लॉग मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा. तर आग्रा फोर्ट हा 70% हा आर्मीने, इंडियन आर्मीने घेतलेला आहे आणि 30%च फक्त आता पब्लिकसाठी ओपन आहे. इथे तुम्हाला आतमध्ये येताना बॅग्स तुमच्या घेऊन येताना येणार, त्या तुम्हाला गेटवरतीच सिक्युरिटी काउंटरला ठेवावे लागतात ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स. कारण की हा कॅम्प एरिया आहे, इंडियन आर्मीचे इथे कॅम्प्स आहेत.